समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकामङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. आषाढाचा महिना सरत आला म्हणजे चाहूल लागते श्रावण महिन्याची. श्रावण महिना म्हणजे सर्व ऋतूंचा राजा. सगळीकडे निसर्गाचे कसे प्रसन्न आणि टवटवीत रूप दिसत असते. श्रावण महिना आणि स्त्रिया यांचे तर अगदी अतूट नाते आहे. कारण सगळ्या सणवारांची रेलचेल श्रावण महिन्यातच असते. नागपंचमी, गोकुळ अष्टमी, राखी पौर्णिमा असे अनेक सण श्रावण महिन्यात येतात. भरजरी साड्या, दागदागिने आणि यांची सगळी हौस करण्याची सुद्धा स्त्रियांची इच्छा असते. तसेच व्रतवैकल्यांचे हे दिवस असतात. नवीन लग्न झालेल्या मुली पहिली 5 वर्ष मंगळागौरीचे पूजन करतात आणि आपल्या घरादाराला सुख समृद्धीचे मागणे मागतात. माहेरी येऊन मैत्रिणींबरोबर मंगळागौर जागवतात आणि विविध खेळही खेळतात. आपल्या महाराष्ट्राचे अस्सल पारंपरिक खेळ म्हणून मंगळागौरीचे खेळ प्रसिद्ध आहेत. या खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही साधनांशिवाय कितीही संख्येने कोणत्याही पोशाखात आणि कोणत्याही वेळी खेळता येतात. सध्याच्या आधुनिक जिमला हा तर एक सडेतोड पर्याय आहे. खेळापरी खेळ आणि जिमचे सगळे फायदे जिम सारखेच. यातही वॉर्मिंग अप आहे, एरोबिक्स आहे, स्ट्रेचिंग आहे, कूलिंग डाऊन आहे आणि सोबतीला आहेत मजेशीर खेळ. चला तर मग खेळूया मंगळागौरीचे खेळ. भान आहे आम्हाला आपला जुना वारसा जपण्याचे म्हणूनच खेळतो आहोत खेळ मंगळागौरीचे. भान आहे आम्हाला आपला जुना वारसा जपण्याचे म्हणूनच खेळतो आहोत खेळ मंगळागौरीचे. फुगड्या या वॉर्मिंग अपच्या बर का. चला खेळूया एका हाताची फुगडी. एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी. एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी. एका हाताची फुगडी मामा देतो लुगडी. एका हाताची फुगडी मामीने दिली बुगडी. एका हाताची फुगडी मामीने दिली बुगडी. एका हाताची फुगडी मामीने दिली बुगडी. एका हाताची फुगडी काकाला शोभे पगडी. एका हाताची फुगडी काकाला शोभे पगडी. एका हाताची फुगडी काकाला शोभे पगडी. आता दोघींची फुगडी बर का. परत बाई परात पितळी परात आपण दोघी फुगडी घालू कविताच्या घरात कविताच्या घरात. परत बाई परात पितळी परात आपण दोघी फुगडी घालू कविताच्या घरात कविताच्या घरात. आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या. चला आता तिघी या बरं फुगडी खेळायला. रची वाळू चाळीने चाळू आपण तिघी मैत्रिणी फुगडी खेळू फुगडी खेळू. समुद्राची वाळू चाळणीने चाळू आपण तिघी मैत्रिणी फुगडी खेळू फुगडी खेळू फुगडी खेळू फुगडी खेळू फुगडी. चला आता खेळूया केरसुणी. जी ती आपल्या घरची राणी घरची राणी. घरात आधी फिरवते केरसुणी फिरवते केरसुणी. घरात आधी फिरवते केरसुणी फिरवते केरसुणी. आता जात्याची फुगडी दळण फुगडी. उलट फिरत सुलट फिरत बारीक जळत असं हे जात बारीक जळत असं हे जात बारीक जळत असं हे जात. आता आपण बघत आहोत फुगड्यांचे काही वेगवेगळे प्रकार. पहिला प्रकार आहे फुलपाखरू फुगडी. दसऱ्याला लुटायचं आपट्याचं पान आपट्याचं पान. फुलपाखरू आमचं दिसतंय छान दिसतंय छान दिसतंय छान दिसतंय छान दिसतंय छान दिसतंय छान. दसऱ्याला लुटायचं आपट्याचं पान आपट्याचं पान. फुलपाखरू आमचं दिसतंय छान दिसतंय छान दिसतंय छान दिसतंय छान दिसतंय छान दिसतंय छान. आता फुलपाखराचा हा एक आणखीन एक प्रकार आहे बर का वेगळा. श्रावणात पडती प्राजक्ताचे चढे प्राजक्ताचे चढे. फुलपाखरू आमचं उंच उंच उडे उंच उंच उडे. फुलपाखरू आमचं उंच उंच उडे उंच उंच उडे उंच उंच उडे उंच उंच. श्रावणात पडती प्राजक्ताचे चढे प्राजक्ताचे चढे.
फुलपाखरू आमचं उंच उंच उडे, उंच उंच उडे. फुलपाखरू आमचं उंच उंच उडे, उंच उंच उडे, उंच उंच उडे, उंच उंच. आता बघूयात बस फुगडी. बस फुगडी पाय लंगडी, पायात मोडला काटा. भाऊजी भाऊजी काटा काढा, काटा काढा. बस फुगडी पाय लंगडी, पायात मोडला काटा. भाऊजी भाऊजी काटा काढा. बस फुगडी पाय लंगडी, पायात मोडला काटा. भाऊजी भाऊजी काटा काढा. बस फुगडी पाय लंगडी, पायात मोडला काटा. भाऊजी भाऊजी काटा काढा. आता ही पद्मासन फुगडी आहे बर का. सावरीच्या कापसाची मऊ मऊ उशी, मऊ मऊ उशी. पद्मासन फुगडी पहा घालतात कशी, घालतात कशी. पद्मासन फुगडी पहा घालतात कशी, घालतात कशी. आता आणखी एक फुगडीचा प्रकार म्हणजे उठबशी फुगडी. फुगडी खेळतोय उठबशी, उठबशी. सांभाळून घ्या ती जशी आहे तशी, 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 जशी आहे तशी. फुगडी खेळतोय उठबशी, उठबशी. सांभाळून घ्या ती जशी आहे तशी, 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 जशी आहे तशी. आता हा एक वेगळाच प्रकार आहे बर का. गवळण फुगडी. गवळण फुगडी गवळण नाचे, टाकाचा डेरा दुरुडुरु वाजे. गवळण फुगडी गवळण नाचे, टाकाचा डेरा दुरुडुरु वाजे. गवळण फुगडी गवळण नाचे, टाकाचा डेरा दुरुडुरु वाजे. गवळण फुगडी गवळण नाचे. आता ही आहे अडवळ घुम, पडवळ घुम. आणखीन एक वेगळा प्रकार. अडवळ घुम, पडवळ घुम. आडवळ पडवळ घुम घुम घुम. आडवळ घुम, पडवळ घुम. आडवळ पडवळ घुम घुम घुम. आडवळ पडवळ घुम घुम घुम. आडवळ पडवळ घुम घुम घुम. आडवळ घुम, पडवळ घुम. आडवळ पडवळ घुम घुम घुम. आडवळ घुम, पडवळ घुम. आडवळ पडवळ घुम घुम घुम. आडवळ पडवळ घुम घुम घुम. आडवळ पडवळ घुम घुम घुम. आता आपण आणखीन एक बघूया फुगडीचा सुंदर प्रकार. तवा कमळ. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर बिरबिरते. ऐकून तान विसरून बालही रात सुनाची बघते. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर बिरबिरते. ऐकून तान विसरून बालही तवा कमळ हे फिरते. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर बिरबिरते. ऐकून तान विसरून बालही तवा कमळ हे फिरते. आणि ही आहे तवा फुगडी. आज कोणवार बाई आज कोणवार, आज आहे सोमवार, महादेवाला नमस्कार. आज कोणवार बाई आज कोणवार, आज आहे मंगळवार, देवीला नमस्कार. आज कोणवार बाई आज कोणवार, आज आहे बुधवार, बृहस्पतीला नमस्कार. आज कोणवार बाई आज कोणवार, आज आहे गुरुवार, दत्ताला नमस्कार. नंदादेवांबरोबरच्या फुगड्या खूप झाल्या बर का. चला बरं आता कामाला लागा. पाणी लाटा ग पाणी लाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा. डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. जावयाचे कोड कौतुक करणे, लाड करणे हा तर आपला वारसाच आहे. तो जेवायला येणार म्हणून काही गोडधोड नको का करायला. पूर्वीच्या काळी मिक्सर ग्राइंडर कुठे होते, पण ही सईबाई होती ना तांदूळ चढायला. तांदूळ चढूबाई तांदूळ तांदूळ चढूबाई तांदूळ चढू मंगळागौरीचे तांदूळ चढू. तांदूळ आमचे मोत्याचे, जावई आमचे जेवायचे. दंड फुगडी दंडाची, बैल आमची धीराची. डोंगरावरती जाईन ग, 5 झाडे लावीन ग. दसऱ्याला बोली गेली, दिवाळीला येईन ग. दिवाळीला येईन ग, दिवाळीला येईन ग, दिवाळीला येईन ग, दिवाळीला येईन.
तांदूळ सडायला घेतले खरे, पण माहेरच्या आठवणींनी फुटले झरे. पूर्वी सासूर वाशिणीला आणायला मूळ झाडावे लागे. मूळ म्हणजे बोलावणे हो. तेव्हा कुठे वाहतुकीची साधनं होती. तेव्हा बैलगाडी सजून धजून पाठवावी लागे. सोमू गोमू हा गाडा ओढायला बाईसाहेबांना आणायला निघाला बर का. बघूयात. सोमू गोमू. सोमू गोमू सोमू गोमूचा गाडा, सासूबाई सुनेला गाडा. सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमू. अहो पण सूनबाईंना माहेरी पाठवण्यासाठी सासूबाईंना खुश नको का करायला. काय करावं बरं. हा, चंद्रहार देऊयात त्यांना. अटुष्य पानबाई अटुष्य, गोटतोडे घालू आपण अटुष्य. गोटतोडे कोणाला, गोटतोडे नंदेला. काळ्या बुगड्या कोणाला, काळ्या बुगड्या जावेला. चंद्रहार कोणाला, चंद्रहार सासूबाईंना. अटुष्य पानबाई अटुष्य, अटुष्य पानबाई अटुष्य पानबाई अटुष्य, गोटतोडे घालू आपण अटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य, गोटतोडे घालू आपण अटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य, गोटतोडे घालू आपण अटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य, गोटतोडे. अगो बाई, हे कोंबडे काय करताय तिथे. त्यांना पण नटावं वाटते की काय. बघूया. कोंबडा. सईबाईचा कोंबडा आला माझ्या दारी. गालीन चारा, पाजीन पाणी. सईबाईचा कोंबडा हळद लावून पिवळा केला. बाशिंग बांधून नवरा केला. सईबाईचा कोंबडा पळून गेला, पळून. सईबाईचा कोंबडा आला माझ्या दारी. गालीन चारा, पाजीन पाणी. सईबाईचा कोंबडा हळद लावून पिवळा केला. बाशिंग बांधून नवरा केला. सईबाईचा कोंबडा पळून गेला. अगं अगं अगं, तू त्या कोंबड्याच्या मागे कुठे चालली. दिंड मोडायची राहिलीत ना अजून. चल चल लवकर. बघूया. दिंड. दिंड मोड ग पोरी, दिंडाची लांब दोरी. दिंड मोड ग पोरी, दिंडाची लांब दोरी. दिंडाखाली कोण ग उभी, माय माऊली मी तर उभी. कोण्या गावाला गेली सांग दादा, कोणा वाटेन गेली सांग दादा. दिंड मोड ग पोरी, दिंडाची लांब दोरी. 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 दिंड मोड ग पोरी. आम्ही आणखीही काही खेळ तुम्हाला दाखवणार आहोत, पण ते पुढच्या भागात. दिंड मोड ग पोरी, दिंडाची लांब दोरी. 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 दिंडाची लांब दोरी. दिंड मोड ग पोरी. Thank you.